मी किती येऊ द्या, काही होऊ द्या, शांततेत राहतो. कारण मी शांततेत घेतो. इथं एवढं सोपं नाही मग. रात्रीच्या सारखी वळवळी केली की राज्य असतं मग इथं. रात्री सारखी वळवळ पुन्हा करायची नाही. पण शांतता कुणी सोडायची नाही. कारण तुम्ही उद्याचं आमचं भविष्य आहे. पोरं तुम्हीच जर वायाला गेले आमचा काय उपयोग नाही. खरं सांगतो तुम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही. आम्हाला काही भले आंदोलन करायची वेळ आली तुम्ही तुमच्या घरी जा निघून, आम्ही आमचं बसून राहू. बस का? पण तुम्ही नको, तुम्हाला आम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही. आम्ही शिक्षणापासून लांब राहिलेले, नोकऱ्यापासून लांब राहिलेले पोरं 5 कोटी आहे. आम्ही बघतो ना महाराष्ट्रात काय करायचं. आणि त्यांचा काय आता निवडणूक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याने तुमचा मार्ग नाही काढला की नगरपालिकेला पाळडेच. मग त्याला काय बदला तर घ्यावा लागेल भाऊ. कारण त्याची पुण्याची महानगरपालिका आहे, मुंबईची छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, आपले सगळे पाहुणे तिकडे फोन करू सांगायचे त्यांना पाडून टाक. तसंच असतं मग, तसंच असतं मग आपला कचका तसंच असतो. तुम्ही तुमच्या घरी नाहीच्यांनी प्रश्न मार्गे काढला आहे ना, उद्याचा दिवस बी मला वाटतं आणखी. आजच आहे का? सरकारला करायचं असलं ना कवा करत ते. शनिवार नाही ना, रविवार नाही ना, मंगळवार नाही. ते काय लक्ष्मीचे बोकडं थोडेच येतो. ते काय अडचण नाही. त्यांचं म्हणणं असल्यावर कवा होतं, काही अडचण नाही. पण शंका मला वाटतं आपण त्यांच्यावरती घेऊ नये. का म्हणतोय मी एवढं प्रामाणिक की मला तुमच्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं का मुख्यमंत्री म्हणले हे विषय लगेच मार्गी काढा. एखादा अधिकारी सुद्धा करू शकतो. अधिकारी लय खौट असतील, त्यांना लय कंड असतो सगळ्यात जास्त. पगार झाल्यात मरणाचे, त्यांना काय गरीबाचे लेकरं मरून नाही तर जिवंत राहू, त्यांना काय देणे का. पण त्यांना माहित नाही गरीबाचे हागणच लावतो मागं लागल्यावर. गरीबाच्या पोटाला बेकार येतं. बिगर मीठ लावलेले सांगताना खायला लावतात. मग ते थांबा जर शिक, मी 2-4 घंटे काही बोलत नाही. एकदा आपला पट्टा सुरू झाला